नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? बघा, आज आम्ही छानपैकी शेतात भाजी न्यायला आलो. डोंगराच्या कडेला रानभाज्या भरपूर साऱ्या रानभाज्या आहेत. खूप दिवसांनी आमच्या शेतामध्ये रानभाजी आणायला चाललो आहे. बरेच दिवस झालं रानभाजी केलेली, तरी पण. हाती कसली भाजी काढते? फांदी बोक्याची. ही आहे फांदी बोक्याची भाजी. फांदी बोक्याची भाजी. या रानभाज्या ओळखण्यासाठी मी मोठ्या सासऱ्याला घेऊन आली. माझ्यापेक्षा मोठ्या सासऱ्याला घेऊन आली. आई, तुझ्या हातात कोणती भाजी आहे? कुंजिरक्याची. याचं काय लोळा याचं काय बनवणार तू आज? भाजी बनवणार. रानभाजी शोधून शोधून भेटत. या रानभाज्यांची मला थोडी माहिती होती, तरी मी मोठ्या माणसांना घेऊन आली. का घेऊन आले त्यांना? कारण त्यांना त्या भाज्यांची सगळी काय माहिती आहे. कारण काय जंगली भाज्या विषारी असतात. आपण त्यांना कळत न कळत खायला घेऊन जातो. आपल्याला पूर्णतः माहिती असल्याशिवाय कोणतीही भाजी बनवू नाही. कारण अशाच एका मुलीनं जंगली मशरूमची भाजी बनवली. त्याच्यामुळं अख्ख्या घराला तिचासुद्धा जीव गेला आणि तिच्या भावाचा न वडिलांचा पण जीव गेला. पूर्णतः माहिती असल्याशिवाय भाजी करू नाही, नाही तर मोठ्यांच्या माहितीनुसार भाजी करावा. त्या जंगली भाज्या खूप विषारी असतात. दिसायला कधी सारख्याच दिसत असतात. पण त्यामुळं मोठ्याने माणसांना विचारल्याशिवाय भाजी बनवू नाही. मस्त खा, मस्त राहा. जंगली भाज्यांची माहिती आपल्या आईवडिलांकडून घ्या, तरच बनवा. फांदी भाजी खाल्ल्याने काही होत नाही आणि कुंजिरक्याची भाजी खाल्ल्याने पण काही होत नाही. बाकीच्या भाज्या विचारूनच करून खायच्या, तरी पण फांदी बोक्याची भाजी, कुंजिरक्याची भाजी विचारूनच खायची. काही भाज्या जंगली कुंजिरक्यासारख्या दिसत असतात.